मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. आज नेहमीप्रमाणे आम्ही गच्चीवर जमलो होतो. 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून आज आम्ही कॉलनीतील सर्वच बालिकांचा सन्मान करण्याचं ठरवलं होतं. या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाविषयी माहिती सांगण्यासाठी काकू उभ्या राहिल्या. संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारा 19 डिसेंबर 2011ला हा प्रस्ताव पारित केला गेला व 11 ऑक्टोबर 2012ला पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला गेला. पहिल्या वर्षीची थीम होती बालविवाहाची समाप्ती. 2020ची थीम अशी होती माय व्हॉइस आवर इक्वल फ्युचर, माझा आवाज आपले समान भविष्य. आणि 2021ची थीम पण याच धर्तीवर आहे. आत्ता मी विनंती करते की आजच्या विषयाला अनुसरून डॉक्टर ताईंनी मार्गदर्शन करावं. मी म्हणाले, शेकडो वर्षापासून स्त्री पुरुष असमानतेचं बीज समाज मनात पेरलं गेलं आहे. सामाजिक वातावरणाने त्याला खत पाणीच घातलं आहे. त्यामुळे त्याला आता विषारी फुलं फळं आलेली आपण पाहत आहोत. शेकडो वर्षापासून मुलगी नको ही भावना समाज मनात घर करू नये. अगदी गर्भात असलेल्या चिमुकलीला पण तिच्या जन्मापूर्वीच संपवलं जातं. जन्माला आलीच तर ती नकोशी ठरते. वयात आली की मग प्रश्न तिच्या लग्नाचा येतो. इथेही मग हुंडाबळी आहेच. पुढे कौटुंबिक हिंसाचारालाही तिला अनेक वेळा तोंड द्यावं लागतं. चिमुकल्या जीवाला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकणं हे केवढं मोठं महापाप आहे. ही केवळ स्त्री भ्रूण हत्या नव्हे तर माणुसकीचीच हत्या आहे. काकू म्हणाल्या, खरं आहे. आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? उद्याची आई नसेल तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचा तरी जन्म होईल का? अशाने या जगाचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही आणि स्त्री पुरुष असमानतेची ही दरी अजून जास्त वाढत जाईल. स्त्रियांवरील होणारे अत्याचार प्रचंड वेगानं वाढत जातील. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी 1985 पासून डॉक्टर सुधाताईंनी स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ सुरू केली. आता ती देशव्यापी झाली आहे. केवळ बोलून परिवर्तन होत नसतं याची पूर्ण जाणीव असल्यामुळे 11 कलमी कृती कार्यक्रमाच्या रूपानं ती समाज मनात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ताई, ही 11 कलमं कुठली आहेत सांगा ना. मी म्हणाले, 1. ग्रामसभेत ठराव. 2. कन्या जन्म आनंद सोहळा. 3. फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. 4. कृतिशील स्त्री पुरुष समानता. 5. नकोशी नाव असलेल्या मुलींचं पुन्हा नामकरण. 6. युवा पिढीसाठी कृती अभ्यास. 7. झोन मॅपिंग. 8. 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 9. सामूहिक डोहाळ जेवण. ANC ट्रॅकिंग. 10. सोनोग्राफी शाप की वरदान. 11. सामूहिक शपथ. काकू म्हणाल्या, हो, यामुळे कायद्याचं जागरण आणि सोबतच समाजाची मानसिकता बदलण्याचं कार्य आपोआपच घडतं आहे. ताईंची ही चळवळ 37 वर्षांची 3 तपाची आहे. त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. आज पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीचे फुलांच्या पायघड्या घालून सनईच्या सुरात स्वागत केलं जातं. मागच्याच आठवड्यात अशा 2 घटना आपल्या जिल्ह्यात घडल्या. त्या परिवारांनी आवर्जून मला सांगितलं. ही बाब म्हणजे 37 वर्षाच्या या चळवळीला फुटलेलं एक सकस सुंदर अंकुरच म्हणावं लागेल. ANC ट्रॅकिंग ही आता शासनाच्या वतीनं ऑनलाईन झाली आहे. शेकडो ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव झाला आहे आणि शिवाय स्वतःहून पुढे येऊन अनेक संस्थांनी, पतसंस्थांनी, कॉलेजेसनी स्त्री जन्माच्या स्वागताचे ठराव घेतले आहेत. ही आनंदाची बाब आहे. किशोरदा, डॉक्टर ताई, याविषयीचा काही स्पिरिच्युअल दृष्टिकोन आहे का? मी, हो. प्रत्येक व्यक्ती ही एक आत्मा आहे आणि आत्मा ही एक ऊर्जा आहे. आत्मा जेव्हा स्त्रीचं शरीर धारण करतं तेव्हा तिला स्त्री म्हटलं जातं व हाच आत्मा जेव्हा पुरुषाचं शरीर धारण करतो तेव्हा त्याला पुरुष म्हटलं जातं. प्रत्येक जन्मात आत्मा शरीररूपी वस्त्र बदलत असतो.
त्यामुळे एकच आत्मा वेगवेगळ्या जन्मात कधी स्त्री तर कधी पुरुष असू शकतो. हे स्पिरिच्युअल सायन्स लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर याविषयीच्या सामाजिक दृष्टिकोनाबाबतही मी माझे विचार स्पष्ट केले. ते असे: कुटुंबामध्येही स्त्री पुरुष समानतेविषयी आचरणातून संस्कार व्हायला हवे. शेकडो वर्षापासून लावलेलं असमानतेचं बीज वाढलेलं आहेच, त्याची विषारी फळं भोगावी लागत आहेतच. पण आता त्या विषारी झाडाला खत पाणी देणं बंद केलं पाहिजे. ते असमानतेचं झाड मुळासकट उखडून टाकलं पाहिजे आणि समानतेचं बीज समाज मनामध्ये पेरलं पाहिजे. त्याला सकारात्मक कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वातावरणाचं खत पाणी घातलं पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचं कुंपण पण हवंच. असं झालं तर मग समानतेचं हे बी रुजेल, फुलेल, बहरेल व त्याला सुख, शांती, आनंद, समाधान, समृद्धीची गोड गोड फळं येतील आणि ही फळं सर्वांसाठीच असतील. विश्वातील सर्व स्त्री पुरुषांसाठी असतील, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी असतील व यातूनच परत एकदा आपण स्वर्णिम भारत पाहू शकू. विश्वशांतीही यातूनच निर्माण होईल असा विश्वास वाटतो. लेकीची जादूगिरी दोन्ही घरे उजळून टाकी, समतोल समाज बांधणी, विश्वशांतीची हीच खरी नांदी. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.